नमस्कार. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपतीचे आगमन प्रत्येक घरात झाले आहे. खूप छान आणि प्रसन्न वातावरण असतं नाही का. हे 11 दिवस किती छान वाटतं. आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा 5 दिवस वेगवेगळे कार्यक्रम असतात. माझ्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो. सो मी आज सकाळी लवकर उठले आणि सगळ्यात प्रथम महत्त्वाचं काम केलं ते काळे वाटाणे भिजत घातले होते, ते मी कुकरला लावून घेतले. कारण की कधी कधी कसं होतं की काळे वाटाणे काही शिजतात काही शिजत नाही, म्हणून पहिला मी कुकर लावून घेतला. आणि त्याच्यानंतर सगळे माझे देव होते ते स्वच्छ मी धुवून घेतले. आज याला छान आंघोळ घालून घेतली आणि मस्तपैकी आज देव्हारा सजवला होता. खूप सुंदर दिसत होता आणि त्या दिवशी ना एक वेगळीच प्रचंड ऊर्जा निर्माण होते, वेगळंच आपल्याला उत्साह येतो आणि आपण पटापट सगळी कामे करत असतो. हे मी स्टँडना मागवलं होतं कपडे वाळत घालायचं. खूप छान आहे, पण मोठे कपडे घालताना थोडा प्रॉब्लेम होईल असं मला वाटतं आहे. लेट्स सी. त्याच्यानंतर मी देवपूजा करून घेतली. खरंच मला हे गणपतीचे दिवस एवढेही छान वाटतात ना, खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. माझं देवघरसुद्धा खूप छान दिसत होतं. त्याच्यानंतर पहिली सजावटीची तयारी करायला घेतली, कारण की काल ऑफिस शाळा त्याच्यामुळे वेळच मिळाला नाही आणि बाकीचीसुद्धा कामं होती. त्यामुळे आम्ही सकाळी सगळी सजावट करायला घेतली. सजावट करून झाली, पटापट घेतली करून. त्याच्यानंतर गणपती बाप्पाची मी सगळी तयारी पहिली करून घेतली. तोपर्यंत सगळे रेडी होत होते. गणपती बाप्पाची तयारी झाल्यावर एक मी टेरेसवरती बघितलं, किती छान कावळाने बसले होते ना. मी त्यांना पुरी ठेवली होती एक, तर ती लोकं एकमेकांना कसे व्यवस्थित तोंडात घालत होते. एक तो दुसरा कावळा त्याला काव काव म्हणत होता, तसा हा एक कावळा आहे ना, तो कट करून तो पूर्ण तुकडा देत नव्हता त्या कावळ्याच्या तोंडात, पण छोटासा तुकडा काढून त्याच्या तोंडात देत होतं. खूप छान वाटलं. सकाळी मला एकदम छान आनंदी वाटलं त्याच्यामुळे. आणि त्याचबरोबर आमच्या घरात गणपतीचे आगमनसुद्धा झाले होते मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर आम्ही पटापट सगळी पूजा करून घेतली. माझ्या मुलाच्या हस्ते यावेळेला पूजा झाली. खूप छान वाटलं. खूप आरत्या म्हटल्या. आम्ही लहान असताना ना आमच्या घराजवळच एक मंदिर होतं, त्यामुळे आरत्या म्हणायला मला प्रचंड आवडतं आणि ते पण एकदम जोरदार आवाज काढून. खूप छान वाटतं, मस्त एकदम छान वातावरण वाटतं. त्याच्यानंतर पुढे मी अजून काय काय केलं हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. त्यामुळे आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढचे भाग व्यवस्थित मिळत जातील. माझ्या मुलीने एक छान गणपतीचं चित्रसुद्धा काढलं होतं. क्यूट वाटत होतं गणपती. खरंच गणपती आल्यावर खूप छान वाटतं घरात.